नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला या कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे, तेही सविस्तरपणे. तर बघा, इथे मी 4 फोल्डमध्ये एक फॅब्रिक घेतलेला आहे. तर आता याची उंची घेतलेली आहे मी सिलाई मार्जिन सहित घेतलेली आहे 14 इंच 15 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 34 साईजसाठी आपल्याला कुर्ती बनवायची आहे. तर रुंदी घेतलेली आहे इथे 8.5 + 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 घेतलेली आहे. तर बघा, इथे गळा घेतलेला आहे 2.5 आणि शोल्डर घेतलेला आहे 3.5. मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच, कारण आपल्याला बाही इथे जॉईन करायची आहे. 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि बघा, कमरेचा माप घेतलेला आहे 7.5 + 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झालं 9.5. आता हे जोडून घेतलेला आहे मी. तर बघा, पाठीमागचा मुंडा इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि समोरचा जो आहे तो 1 इंचावरती घेतलेला आहे. आता हे मी दोन्ही जोडून घेत आहे. तर बघा, इथे मी समोरच्या गळ्याची उंची ठेवलेली आहे 6 इंच शिलाई मार्जिन सहित. आणि आता जो काही आपला गळ्याचा आकार आहे ते देऊन घेत आहे मी. थोडासा पानगळा टाईप इथे आकार आहे गळ्याचा, तर ते इथे मी घेतलेला आहे. आता बघा, कमरेच्या साईडचं जे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेते आणि पाठीमागचा पार्ट आपला जो आहे ते वेगळा करून घेणार आहे. तर बघा, समोरच्या भागाचा मुंडा हा नेहमी कमी असतो, तर मी इथे कमी करून घेत आहे. तर आणि गळ्याचा आकारसुद्धा मी इथे व्यवस्थित कट केलेला आहे. तर बघा, आता जो आपला पुढचा भाग आहे ना, त्याला मी 4 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडने 2 इंच जिथं एक्स्ट्रा होतं का तिथं आपल्याला हे असं तिरकस मारून घ्यायचं आहे स्केलने. 2 इंचचं एक्स्ट्रा सोडत आपल्याला हे तिरकस जोडून घ्यायचं आहे. जिथं आपली फिटिंग येते तिथे ठीक आहे. पाठीमागचा गळासुद्धा मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे 4 इंच, त्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता बघा, हे मेन फॅब्रिकवरती मी कट केलेला आहे आणि पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग दोन्ही कट होईल असं मी 4 फोल्डमध्ये इथे फॅब्रिक फोल्ड केलेला आहे. बघा, आता हे दोन्ही मी कट करून घेणार आहे, कारण आपले दोन्ही पार्ट हे सोबतच कट होतील. डबल डबल कट करायची गरज नाही. अतिशय सोपी पद्धत आहे. इथे मी कॉटनचा कपडा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे यूज करू शकता. तर इथे मी गळ्यासाठी अस्तर वापरलेला आहे. माझ्याकडे कॅनव्हससुद्धा अवेलेबल नव्हता, त्याच्यासाठी मी इथे अस्तर लावलेला आहे. खालच्या साईडने मी अस्तर लावणार नाही. तर बघा, आता आपले पाठीमागचा आणि समोरचा भाग वरचा दोन्ही तयार झालेला आहे. आता आपल्याला खालच्या भागासाठी पाहिजे आहे. साधारणपणे मी इथे उंची घेतलेली आहे बघा 30 इंच घेतलेली आहे आणि आपली जी वरची आहे ती 15 म्हणजे 45 इंच मी पूर्ण इथे उंची घेतलेली आहे. तर आपण अगोदर समोरचा जो खालचा घेर आहे ना त्याचीच कटिंग करून घेऊयात. तर बघा, जो आपला काही बॅक साईडचा पार्ट होता ना, जो काही आपला फ्रंटचा पार्ट होता ना, त्याला आपण 4 इंच कमी करून घेतलं होतं. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, समोरच्या भागासाठी ही जी जो कपडा आहे ना तो आपल्याला 4 इंच इथं जास्त घ्यायचा आहे. ठीक आहे, तर जास्त घेतलेला आहे मी आणि ते कट करून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही. आता पाठीमागच्या भागाला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या भागाला आपण काही एक्स्ट्रा वगैरे काही घेतलेलं नाही. तर पाठीमागचं शेम आपल्याला डायरेक्टली 22 इंच रुंदीला कट करायचं आहे आणि उंची घेतलेली आहे 30 इंच. तर बरोबर ते सरळ असं कट करून घ्यायचं आहे. इथं वाढवलेलं आहे फक्त ते समोरच्या भागासाठी, कारण समोरचा जो वरचा जो पार्ट असतो ना ते आपण 4 इंच कमी केलेला होता, त्याच्यामुळे आपण खालचा भाग हा 4 इंच वाढवलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत आणि असं जोडून घ्यायचं आहे. पाठीमागचा भाग बघा, अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि जोडून घ्यायचा आहे. आणि समोरचा भाग बघा कसं जोडायचं आहे ते. तर बघा, 4 इंच मी इथे पट्टी जास्त घेतलेली आहे समोरच्या भागासाठी, कारण आपण ते कट केलेलं आहे. बघा, इथं बघू शकता तुम्ही, इथे मी कट केलेलं आहे 4 इंच ही पट्टी जास्त घेतलेली आहे. रुंदीला दोन्ही कपडा आपल्याला शेम घ्यायचा आहे. फक्त एवढंच आहे की समोरच्या पार्टसाठी आपल्याला 4 इंच जास्त घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 4 इंच जास्त घ्यायचं आहे. 4ला इथं जिकडून फोल्ड बाजू आहे का तिकडे 4ला टिक करायचे आहे आणि आपल्याला ही तिरकस जॉईन करून घ्यायचं आहे. जसं फ्रंट साईडला केलं होतं ना तसं इथं अशा प्रकारे करायचं आहे. जॉईंट साईडनेच तिरकस करून घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. बघा, इथे कट केल्यानंतर असा दिसतो आणि आपल्याला हे छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहेत आणि असं जोडून घ्यायचं आहे. आता स्लीवची कटिंग करून घेऊयात आपण. तर इथे बघा,
मी 4 फोल्डमध्ये इथे कपडा घेतलेला आहे बाह्यांसाठी. तर बाह्याची लांबी होती 16 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची होती मला. तर 17 इंच पूर्ण मी इथे उंची घेतलेली आहे. आणि छातीचा चौथा भाग इथे घेतलेला आहे मी 8.5 इंच. आणि वरच्या साईडने 1 इंचला टिक करून घेणार आहे. आणि इथून वरून खाली माप टाकणार आहे मी 3.5 इंच, कारण याची उंची जास्त आहे याच्यासाठी. खालच्या साईडने 1 इंच वरती टिक केलेली आहे. आता आपण हे सरळ रेषा मारून घेऊयात. एक आता त्याचं काढलेलं आहे मी सेंटर. आता जिथं सेंटर काढलेलं आहे त्या 2 इंच परत मी इथे सेंटर काढलेला आहे. वरच्या साईडने अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच आणि बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि खालच्या साईडनेही जॉईन करून घेतलेला आहे. तर बघा इथे आपल्या दोन्ही बाह्या सोबतच तयार झालेल्या आहेत. 4 फोल्डमध्ये मी घेतला होता कपडा. आता मी एक कट मारून घेणार आहे मध्यभागी आणि समोरचा जो बाहीचा पार्ट असतो त्याला अर्धा इंच मी कमी करून घेणार आहे. तर इथे बाहीची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता स्टिचिंग करूयात आपण. तर बघा जे आपण फ्रंट आणि बॅक पार्ट तयार करून घेतले होते ना, तेच इथे कपडा त्याच मेन फॅब्रिक जो आहे ना ते इथं ठेवायचं आहे. सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपला अस्तर ठेवायचा आहे. आणि जो काही आपला गळ्याचा आकार आहे ना तसा आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा गोल गळा केला होता मी, तसाच आकार मी इथे देऊन घेत आहे. आणि आता हे मधून आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे आणि छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. कट्स मारताना एवढी काळजी घ्यायची आहे की जे आपण शिलाई मारलेली आहे ना त्याच्या पलीकडे जायला नको किंवा त्याच्यापर्यंत जायला नको. तर बघा इथे छोटे छोटे कट्स मारलेले आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित पलटी होईल. मी सरळ करून घेत आहे आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारणार आहे. थोडेशा अंतर ठेवत ठेवत मी आता याच्यावरती एक दाबटीप मारणार आहे. हा आपला पाठीमागचा भाग आहे. समोरच्या भागाला सुद्धा सेम तसंच करायचं आहे. सरळ कपडा ठेवायचा आहे खाली आणि वरती अस्तर ठेवत ठेवत आपल्याला जो काही आपल्या गळ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता बघा इथे लगेच मी मुंड्याच्या साईडने आणि खालच्या साईडने सुद्धा शिलाई मारणार आहे जेणेकरून आपला जो खालचा पार्ट आहे ना जॉईन होताना इकडे तिकडे जाणार नाही. याच्यासाठी मी एक शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे का ते इथे मी कट करून घेते. शोल्डरला टीप नाही मारली तरी चालतं. बाकीच्या साईडने मी ते मारून घेतलेली आहे. इकडे तिकडे जायला नको याच्यासाठी. बघा हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला समोरचा भाग स्टिचिंग करून घ्यायचा आहे. तर बघा समोरचा पार्टसुद्धा मी सेम तसंच ठेवलेला आहे. जो काही आपला गळ्याचा आकार आहे तो मी इथे देऊन घेणार आहे अगोदर. बघा फक्त सुरुवातीला आपल्याला गळ्याचा आकार जेवढा आहे तेवढीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बाकीची नंतर उलट केल्यानंतर करायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा जसा आकार आहे तसं मी इथे शिलाई करून घेत आहे. थोडंसं अंतर ठेवत ठेवत. याला सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहेत आतल्या बाजूने, म्हणजे आपला जो काही गळ्याचा शेप आहे ना तो व्यवस्थित येईल याच्यासाठी. आता हे उलट करून आपल्याला एक त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा इथे मी उलट करून घेतलेला आहे. खालचा अस्तर दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला वरून एक टीप मारून घ्यायची आहे. तसा हा कॉटनचं फॅब्रिक आहे. सहज इझी असं पलटी होतं. सेम अस्तर असतं तर काही प्रॉब्लेम नसता झाला, पण इथे विदाऊट अस्तर थोडंसं विदाऊट असल्यामुळं ते इथे काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपलं खालचं अस्तर दिसणार नाही आणि जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित दिसेल, फिनिशिंग सहित दिसेल याच्यासाठी. तर बघा थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, जो काही आपला अस्तर असेल ना त्याला पूर्ण एक एक शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने आणि जो काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपले दोन्ही वरचे जे पार्ट आहेत ना ते इथे तयार झालेले आहेत. तर आपण खालचा जो घेर आहे ना त्या पार्टची स्टिचिंग करूया. सुरुवातीला तर मी इथे समोरचा भाग घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. बरोबर वरच्या पार्टला बरोबर येईल तेवढा आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. बघा साधारणपणे मी 2 इंच सोडलेला आहे आणि त्याच्यानंतरच प्लेट्स टाकायला घेतलेल्या आहेत. तर बघा 2 इंच सोडायचं आहे दोन्ही साईडने आणि छोटे छोटे इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपला जसा आकार आहे ना काढलेला तशाच आकारावरती आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत. आणि आता हे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट व्यवस्थित एकमेकांना जोडत आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे. लगेच दुसरी सुद्धा शिलाई याला मारून घ्यायची आहे. 2 शिलाई मारून घ्यायच्या याला. तर बघा इथे बरोबर आलं होतं. थोडंसं एक्स्ट्राच होतं तिथे मी अजून 1-2 प्लेट्स टाकत ही जॉईंट केलेलं आहे. आता काय करायचं आहे याला लेस लावायची आहे आपल्याला. थोडीशी मोठी पाहिजे इथं लावायला. माझ्याकडे इथं नव्हती त्याच्यामुळे मी इथं गोल्डन कलरची यूज केली. तरीसुद्धा लूक खूप छान आलेला होता. तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही कलरची लेस किंवा ब्रॉड अशी मिरर वाली लेस लावू शकता. त्याने खूपच सुंदर असा लूक येतो. तर जसा आपला गळ्याचा शेप आहे तसं मी इथे लावून घेत आहे. व्यवस्थित दुमडत आपल्याला हे जसा आपला आकार आहे ना तसंच लावून घ्यायचं आहे वरच्या साईडने. शक्यतो तुम्ही दुसरी लेस यूज करा इथे. मला काही इथे जास्त आवडलेली नाही तरीसुद्धा मी इथे यूज केलेली आहे. थोडीशी मोठी असेल किंवा मिररची असेल तर अजून सुंदर दिसेल. इथे मी त्रिकोणी लेस यूज केलेली आहे. आता बघा सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशीच लेस लावत घ्यायचं आहे. आणि जी काय आपण लेस लावलेली आहे ना त्याला डबल टिप मारायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित लागली जाईल. आणि अशी वरती सुद्धा होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने टिपा मारायच्या आहेत. लगेच आपल्याला दुसरी टिप सुद्धा इथे मारून घ्यायची आहे. विदाउट लेस असून सुद्धा याचा लुक बघा किती सुंदर आलेला आहे. आता आपल्याला बॅक पार्टची स्टिचिंग करायची आहे. तर बघा इथे मी जो पाठीमागचा जो काही खालचा भाग आहे ना त्याला सुद्धा 2 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि 2 इंच सोडल्यानंतरच आपल्याला प्लेट्स मारायच्या आहेत इथून. बघा इथे सुद्धा मी सरळ आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहे. दोन्ही साईडने आपल्याला 2-2 इंच सोडायचं आहे आणि नंतरच प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा इथे टाकून घेतलेला आहेत मी. आता आपण बॅकचा जो पार्ट आहे तो जोडून घेऊया. वरचा आणि खालचा पार्ट दोन्ही सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात आणि याला 2 शिलाया मारून घेऊ. आता बघा इथे दोन्ही पार्ट माझे झालेले स्टिच करणं. आता काय करायचं आहे हे जोडायच्या अगोदर ना आपल्याला खालच्या साईडने थोडंसं दुमडत आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडने.
ठीक आहे. पाठीमागच्या आणि समोरच्या भागाला सुद्धा आपल्याला खालच्या साईडने असं दुमडायचं आहे व्यवस्थित. बघा दोन्ही साईडने मी आता याला शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मारून घेतलेली आहे मी. आता आपल्याला हे शोल्डर जॉईन करायचे आहे, दोन्ही सुद्धा बरोबर एकमेकावरती ठेवायचे आहेत हे आणि जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि शोल्डर जॉईन करायच्या अगोदर चेक करायचं आहे आपल्याला की आपले दोन्ही पार्ट हे पाठीमागचा आणि समोरचा सेमच आलाय का ते नक्की पाहायचं आहे. नाहीतर कधी कधी आपले हे पार्ट कमी जास्त होऊ शकतात. आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते दुमडत दुमडत वरती शिलाई मारायची आहे आणि नंतर शोल्डर जॉईन करायचं आहे. तर इथे बघा मी बाह्या लावून घेणार आहे. बाह्याला सुद्धा मी दुमडत वरती एक एक शिलाई मारून घेणार आहे आणि नंतरच जॉईन करणार आहे. दोन्हीकडच्या बाह्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, नाहीतर याची बाही त्याला नको व्हायला. तर बघा इथे मी फोल्ड करत करत वरती सुद्धा टिप मारून घेतलेली आहे. दोन्ही बाह्यांना मारून घ्यायची आहे लगेच. आणि आता ही बाही जॉईन करणार आहे. बघा बाही जॉईन करताना नेहमी जिथं आपण अर्ध्यामध्ये टिक करत असतो ना तिथूनच सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे आपली जी फिनिशिंग असते ना ती खूप सुंदर येते. एकदम सरळ अशी बाही बसते. तर लगेच आपल्याला तिथून दुसरी टिपसुद्धा मारून घ्यायची आहे. जी आपण पहिली टिप मारलेली आहे का त्याच्या थोडंसं साईडने आपल्याला मारायची आहे, अलीकडे येऊ द्यायची नाही, नाहीतर आपली बाही पूर्ण गोळा होऊन जाईल. बघा दुसरी सुद्धा मी शिलाई इथं मारून घेणार आहे. दुसरी सुद्धा बाही आता अशाच प्रकारे आपल्याला इथे जॉईन करायची आहे. तर बघा दोन्ही बाह्या इथं जॉईन करून झालेल्या आहेत. आता आपल्याला टाकायचे आहे फिटिंग. व्यवस्थित बाहीपासून आपल्याला व्यवस्थित जे काही आपण 2 इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं ना बरोबर तिथूनच आपल्याला शिलाई घ्यायची आणि परफेक्ट बसतं. हो जी काही तुमची ब्लाऊजचं जे मेजरमेंट असतं ना त्याच्यामध्ये फक्त 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे साईज तुमची 34 असेल ना त्याच्यामध्ये 236 घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन 2. परफेक्ट अशी कुर्ती तयार होते. तर बघू शकता तुम्ही इथे फायनली कुर्तीचा लुक असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.